तर हॅलो गाईज, आज आम्हाला सायडर मेकअप होते जे आहे आम्ही चाललेलो आहे सायडर मेकअपला. तर बघूया आम्ही कोणत्या लोकेशनवर जातो. तर या हेवी ड्रायव्हर आलेले आहे इथं. या आमच्या मॅम आहे. तर न टाईम घालता लगेच आम्ही निघालो आमच्या लोकेशनवर. तर मॅम गेले आहे पुढं, तर आम्ही त्यांना करतो फॉलो. तुम्ही करा आम्हाला फॉलो. मिरर सेट कर. हां कर पटकन तुझ्या हिशोबाने. तर या मॅडमने मला मिरर सेट करायला लावला होता बरं का, पण ते काय ब्लर दिसत होता कारण त्यांनी कधी आरशे पुसलेच नव्हते या गाडीचे. तर काय मॅडम गेले आमच्या पुढे निघून, आम्ही त्यांना करत होतो फॉलो. चले आगे आगे हम पीछे पीछे. तर आम्हाला काय रस्ता माहीत नव्हतं बरं का, म्हणून आम्ही ना त्यांचं पीछे करत होतो त्यांच्या मागे. तर आम्ही मस्त गाणे बिणे म्हणत चाललो बरं का. या मॅडमचं गाणं आहे का आता तुम्ही? युअर नाइस सॉन्ग. हाँ तुम तो सिंगर होना चाहिए तेरे को. मेरे सामने इतनी बड़ी कलाकार है सिंगर और मैं उसे पहचान भी नहीं पाई. तर हा रस्ता कोणता आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही काय कमेंट करतच नाही, नुसते व्लॉग्स बघत आमचे, पण कमेंट पण करत जा ना मित्रांनो. आम्हाला छान वाटतं. हो आम्हाला छान वाटतं तुम्ही कमेंट केली. हां आम्ही मोटिवेट होतो ना मग कमेंट केलं तर. करत जा मित्रांनो. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. माझी ना थोडी इंग्लिश आहे ना कच्ची बरं का, म्हणून चांगलं घेतो मित्रांनो. आणि खरंच सबस्क्राईब पण करा. खूप ट्रॅफिक असते मित्रांनो, इथून आहे ना सावकाश येत जा. इथून रस्ता क्रॉस करणे म्हणजे खूप अवघड आहे. इथून लय मोठ्या मोठ्या गाड्या असतात काय. इथं आम्हाला गेट पडलेला आहे, रेल्वे गेट. रेल्वे बघू शकतो, नुसती वाजती फाड 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 फाड. आम्हाला गेट पडलं होतं का, म्हणून 10 मिनटं थांबावं लागलं. तर म्हणलं तुम्हाला रेल्वेचं व्ह्यू वगैरे दाखवून द्या. 10 मिनटं वेट करून गेट उघडलं. वा वा शुभम समृद्ध. लहानपणी तुम्ही पण असं टॅम्पवर बसलेले का नाही सांगा बरं. मग काय आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर आणि टप्प्याने सायडर वगैरे उरकून घेतले. अमृता मॅडम हेअरस्टाईल करत होत्या, तिकडं मॅडम आहे ना त्यांची हेअरस्टाईल करत होत्या. आणि ना इतक्या काही गडबडीत आहे ना प्रॉडक्ट पण सापडत नव्हते बरं का. आणि ना व्हिडिओ पण व्यवस्थित काढता नाही आले. मॅडम इकडं त्यांचं मेकअप करत होते. नंतर म्हटलं मिररमध्ये ना स्वतःचा फेस पण दाखवून घ्यावं नाही का. नंतर आहे ना त्यांना म्हटलं प्रॉडक्ट चांगले ठेवा, तर मला म्हणले गप आहे तू. नंतर बघा कसं वाकडे तिकडे तोंड करतात. पिनकम खाते, जेवण नाही करून आली तू. या मॅडम कडे काय मोबाईल नव्हता बरं, बिचारी कशी बसली. आणि येणे माझा असा टाइमपासवर व्हिडिओ काढला बरं का. मला तर लय गरमत होतं म्हणून मी फॅन लावला होता. आमचा छोटा फॅन आहे तो लावला होता मी, आणि मस्त हवा घेत बसली होती बरं का तिथं. आणि ना वरचं फॅन पण काही नीट चालत नव्हता बरं का. नंतर या मॅडमला म्हणलं मी तुम्हाला मोबाईल देते बरं का घेऊन, नंतर बघा मोबाईल देते मी घेऊन नोकियाचा. ब्रँडेड फोन देते घेऊन मस्त नोकियाचा. आणि माझी गॅलरी फुल झाली होती बरं का. मी नाही का सगळे फोटोज आणि व्हिडिओ सगळे डिलीट करून टाकले. स्टोरेज फुल झालं. मी डिलीट करणार आता सगळ्यांचे फोटो डिलीट करते आणि तुमचे पण. टोटल 300-400. चला अमृत आम्ही जातो, तुम्ही या मागून. हा बोल ना. अगं साडी घालायची बाकी फक्त त्यांची नवरदेवाला. ठीक आहे आम्ही जातो. बाय बाय. तू काय बाय करते ते करतात बाय. आणि आम्ही दोघी पुढे चाललो होतो बरं का. माझी चप्पल चोरी झाली गाईज, ते पण मी उधार घेतली होती मॅडमकडून. आता आम्ही कुठं जातो, आमची चप्पल बघा. बाहेर आलो बघितलं तर चप्पलच काय. मॅडमला लगेच बोलून घेतलं. मेन म्हणलं माझी चप्पल सापडा बरं का. पण दुसरं कोण नाही, ही जी पोरगी तिने तीच चप्पल घालून बसली बरं का. नंतर काय चप्पल वगैरे सापडली ना, आम्ही लगेच निघालो बरं का आमच्या घरी. तर असेच मिनी ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टालाही फॉलो करा. बाय.